नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुण्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे उन्हाच्या त्रासाने वैतागलेल्या पुणेकरांनी पावसाचा आनंद लुटला. पुणेकरांची जीवघेण्या उकाड्यापासून क्षणभर का होईना सुटका झाली. पुणे शहरासह लोहगाव व पाषाण परिसरात सोमवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास वळवाचा पाऊस पडला. शिडकाव्यासारखा पाऊस पडल्याने त्याचे मापन करता आले नसल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली. तापमानात एकाएकी चढ उतार झाल्यावर वळवाचा पाऊस पडतो. गेल्या आठवड्यापासून शहराच्या तापमानात चढ उतार मोठ्या प्रमाणात होत होते. आठवडाभर नुसते शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अचानक झालेल्या पावसाने पुणेकर नागरिक सुखावले. बाळगोपाळांनी तर पावसात एरे एरे पावसा म्हणत भिजून चक्क पहिल्या पावसाचा मनमुराद आनंद लुटला. पावसामुळे तापलेली धरणी शांत झाली आणि पसरलेला मातीचा सुगंध दरवळी पुणेकरांना अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अनुभवायला मिळाला. पावसामुळे तापलेले रस्तेही ओलेचिंब झाले होते. पुणे शहरातील काही भागात पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने यापूर्वीच वर्तवला होता. अंदाजानुसार अनेक दिवस पुणेकर पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर सोमवारी पावसाचे आगमन झाले आणि पुणेकरांनी पावसाच्या आगमनाचे स्वागत केले. परंतु शहरातील काही भागातच पाऊस पडल्यामुळे तेथील नागरिकांना पावसाचा आनंद घेता आला नाही. सायंकाळी 4:30 ते 4:45च्या सुमारास पावसाचे आगमन झाले. त्याचवेळी घराघरातून तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांनी पावसात भिजणं पसंत केलं. पुण्यात तुरळक पाऊस झाल्याची नोंद पुणे वेधशाळेने नोंदवली असली तरीही पावसाच्या आगमनाने पुणेकर मात्र सुखावले. येत्या 24 तासात मात्र शहराच्या काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली. याबरोबर सायंकाळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्यामुळे ग्राहकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली. स्थानिक संस्था कराच्या विरोधात गेली 65 दिवस सुरू असलेल्या व्यापारी महासंघाचा लढा अखेर संपुष्टात आला. स्थानिक संस्था करामध्ये अनेक जाचकाटींचा समावेश करण्यात आला होता. या जाचकाटी रद्द करण्यात यावा या मागणीसाठी व्यापारी महासंघाने दुकाने बंद ठेवून आंदोलने करून आपला निषेध दर्शवला होता. यामुळे राज्य सरकारने 2 पावले मागे घेत एलबीटी मध्ये अनेक सुधारणा करण्याचे मान्य केले होते. एलबीटी जाचक होणार नाही व व्यापाऱ्यांवर इन्स्पेक्टर राज लादणार नाही असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर ही कोंडी फुटली. या यशस्वी चर्चेनंतर पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, एलबीटी कर लागू होण्याच्या उत्पन्नाची मर्यादा 1 लाखावरून 5 लाख रुपये करण्यासह 16 मागण्या मान्य करण्यात आल्या असून एलबीटीतील जाचक तरतुदी काढून टाकणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केले आहे. त्यामुळे 8 मे पासून सुरू असलेले आंदोलन सर्वानुमते मागे घेऊन बाजारपेठा सुरू करण्यात आल्याचे रांका यांनी सांगितले. एलबीटी निर्धारण करण्यासाठी राज्य सरकारच्या विक्रीकर विभाग आणि वित्तीय सेवेतील सेवानिवृत्त विद्यमान अधिकाऱ्यांची पालिकेत नियुक्ती, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव यांच्या परवानगीनेच व्यापाऱ्यांवर धाड टाकण्याची मंजुरी, हिशोब ठेवण्याचा 5 वर्षाची मर्यादा शिथिल करणे, दंडाच्या रकमेत कपात, करमाफीची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख करणे आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अंतिम तोडगा काढला असल्याचे रांका यांनी सांगितले. त्यानुसार पुणे, पिंपरी चिंचवडसह सर्वत्र बंद मागे घेऊन दुकाने पूर्ववत सुरू झाली. बंदमुळे गरीब जनतेचा
जनतेचे भरपूर हाल झाले होते. आज सकाळी बाजारपेठा पूर्ववत सुरू झाल्यामुळे नागरिकांनी धान्यमाल आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. शहरातील वाढत्या साखळी चोरीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरात साखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे, मात्र त्यांना पकडण्यास पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांना जमत नसल्यास शिवसैनिकांचे गस्ती पथक तयार करून त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी दिला. शहरात साखळी चोरटे धुडगूस घालत असून महिलांचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटना रोज घडत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे. अद्याप हे चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहर उपप्रमुख नगरसेवक प्रशांत बदे, विभाग प्रमुख संतोष भूतकर, बाळा ओसवाल, काका कुलकर्णी, विशाल धनवडे, राहुल पारखे, युवा सेनेचे किरण साळी, दत्ता मारणे, मोहन परदेशी, प्रतीक मेहता, कैलास चातंदर, अनिल जाधव, जगदीश भणगे, भूषण काबदुले, रमेश जाधव, दत्तात्रय भिसे, राहुल जाधव, देवा खाडेकर, अविनाश बेडेकर, आबा साबळे, अशोक कदम, नंदू काळे, महिला आघाडीच्या अश्विनी शिंदे, जयश्री भणगे, मनीषा धारणे, विजया मोहिते, मनीषा जाधव आदींसह अनेक शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. भीमा नदीच्या पात्रात HPFL कंपनी शेजारील खड्ड्यामध्ये पिवळसर पाणी असल्याचे निदर्शनास आले. भीमा नदीमध्ये होत असलेल्या जलप्रदूषणाबाबत व जलप्रदूषण करणाऱ्या HPFL उद्योग बंद करावेत, अशी मागणी भारतीय क्रांती सेनेचे पुणे शहराध्यक्ष HM नलावडे यांनी या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी भारतीय क्रांती सेना शिरूर तालुकाध्यक्ष सत्यजित पवार उपस्थित होते. पुढे बोलताना नलावडे म्हणाले, भीमा नदीच्या पात्रात सदर खड्ड्यामध्ये कंपनीमधून औद्योगिक सांडपाणी गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सोडले जात आहे. भीमा नदीमध्ये ज्या ठिकाणी पिवळसर पाणी साठलेले आहे त्याच्या शेजारच्या खड्ड्यामध्ये बांधकामाचे टाकाऊ डबल टाकल्याचे निदर्शनास आले असून HPFL कंपनीच्या ETP पासून भीमा नदी ही अंदाजे 150 ते 200 मीटर अंतरावर आहे. सदर कंपनीच्या जागेच्या सीमारेषेपासून भीमा नदी ही अंदाजे 100 ते 120 फूट अंतरावर आहे. पाणी दरम्यान नदीमध्ये साठलेल्या पिवळसर पाण्याचे, त्या पाण्याच्या खालच्या व वरच्या बाजूच्या नदीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळा पृथक्करणासाठी घेण्यात आले. तसेच नदीच्या खड्ड्यामधील मातीचे नमुने घेण्यात आले असून या सांडपाण्यामुळे भीमा नदी पात्रातील पाणी खराब होत आहे. सदर कंपनीने हे पाणी बंद करावे, अशी मागणीही नलावडे यांनी यावेळी केली. स्वयंघोषित संघटनांमुळे विधायक चळवळीचे नुकसान झाले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केलं. साहित्य कलायात्री संस्थेतर्फे दिला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि व्यंकटेश्वरा प्रॉपर्टीचे उमेश हरपळे यांना उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. तर नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मरियप्पा चलवादी, देवाचे उरळी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि राजेंद्र कृष्णाजी शेवाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉक्टर सतीश देसाई, बारामती मित्रमंडळाच्या अध्यक्षा शर्मिला पवार, प्राध्यापक रामनाथ चव्हाण, नम्रता जाधव, राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. यावेळी किरण भिलारे यांच्या लोकशाही काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. उल्हास पवार म्हणाले, हल्ली सर्वत्र स्वयंघोषित संघटना आणि संस्थांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे विधायक हेतूने सुरू केलेल्या चळवळीचे नुकसान होते. संघटना या प्रबोधनाचे काम करतील तेव्हा जनांदोलनाला अर्थ प्राप्त होईल. संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन केल्यास एखादे विधायक आंदोलन उभे राहते. मात्र हल्ली प्रबोधन कमी दिसून येते आणि नुसतीच आंदोलने होतात. प्रत्येक क्षेत्रात चांगली आणि वाईट माणसे असतातच. माणसाने विवेक जागृत ठेवला पाहिजे. कृष्णकुमार गोयल म्हणाले, यशस्वी माणसाच्या वाट्याला अतोनात कष्ट आहेत. मात्र यश मिळवण्यासाठी सरळ मार्गाचा वापर करावा. अहोरात्र मेहनत, आई वडिलांचे ऋण यामुळे यशस्वी होऊ शकलो. शर्मिला पवार म्हणाल्या, कुणीही एका रात्रीत यशस्वी होत नाही. आत्मबळावर स्वतः कमवलेल्या पैशातूनच चांगले उद्योजक निर्माण होतात. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering.
Mechanical and Computer, MBA, Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। एलबीटीच्या विरोधातील बंद मागे न घेतल्यास तालातोड आंदोलन सुरू करण्याचा इशारा कामगार संघटना कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे। एलबीटीच्या विरोधातील बंद हा बेकायदेशीर आहे। येत्या 24 तासांमध्ये संप मागे न घेतल्यास 21 मे रोजी व्यापाऱ्यांचा बंद विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करणार असल्याचे सभेमध्ये जाहीर करण्यात आले। कृती समितीतर्फे सिटी पोस्ट चौकामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला सिटूचे अध्यक्ष अजित अभ्यंकर, राष्ट्रवादी मजदूर संघटनेचे ॲडव्होकेट म.व्ही. अक्कोलकर, सिटूचे सतीश चव्हाण, वसंत पवार, जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, भारतीय मजदूर संघाचे सचिन मेंगाळे, श्रमिक महिला मोर्चाच्या कुसुम भोसले, नगरसेवक रवींद्र माळवतकर, हमाल पंचायतीचे नितीन पवार आदी उपस्थित होते। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।